जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC नेटवर्क प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या आजच्या या भागात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. रसिक हो, प्रेक्षक हो, आज आपण जाणून घेणार आहोत मृत्यूपत्र याविषयी. इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925च्या अंतर्गत हे मृत्यूपत्र कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. या संदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ॲडव्होकेट G.K. सारडा सर. सर, RRC नेटवर्कच्या वतीने मी आपले स्वागत करतो. धन्यवाद. सरांविषयी सांगायचे झाल्यास सरांनी जवळपास 1978 साली लॉ हे शिक्षण अकोला येथे पूर्ण केलं. सर, मी पुनश्च आपलं एकदा स्वागत करतो आणि आज आपण आपल्या विषयाकडे वळूयात. सर, मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण बेसिकपासून सुरुवात करूया. मृत्यूपत्र म्हणजे काय? आजच्या चर्चेकरता हा बेसिक प्रश्न आहे. मृत्यूपत्र म्हणजे मनुष्याने त्याच्या इस्टेटीबाबत जिवंतपणी मृत्यूनंतर त्याच्या प्रॉपर्टीची तजवीज कशी व्हावी ह्याबद्दल केलेला कायदेशीर दस्त. अच्छा, अगदी सामान्य प्रश्न होता, पण बऱ्याचशा लोकांना याबद्दल माहिती नसल्यामुळे हा प्रश्न विचारला गेला. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मृत्यूपत्र कोण करू शकतं? हाही प्रश्न जो आहे हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. मृत्यूपत्र करण्याकरता प्रत्येक मनुष्य जो प्रॉपर्टीचा मालक आहे तो मृत्यूपत्र करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाची बाब, तो मनुष्य म्हणजे मृत्यूपत्र करणारा मनुष्य हा 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा असावा. आणि दोन बाबी आहेत याच्यामध्ये मृत्यूपत्र कोण करू शकतो. तर जसं आपल्या हिंदू आणि मुस्लिम हे दोन जे गट आहेत त्यापैकी हिंदू करता त्याची स्वतःची प्रॉपर्टी जी आहे त्याच्याबद्दल तो व्यवस्था करू शकतो. परंतु मुस्लिम जर मनुष्य असला तर त्याला त्याच्या प्रॉपर्टीची व्यवस्था करता येते अप टू 1/3 शेअर ओनली. म्हणजे त्याला पूर्ण प्रॉपर्टीची व्यवस्था करता येत नाही. जर ती त्यांनी केली म्हणजे तर त्याचे बाकीचे जे हेअर्स आहेत त्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता येते. बरोबर. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे सर की मृत्यूपत्र हे कोणत्या मालमत्तेबद्दल केलं जाऊ शकतं? म्हणजे काही वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते, काही स्वतः कमवलेली प्रॉपर्टी असते, काही दत्तक म्हणून मिळालेली प्रॉपर्टी असू शकते. तर त्यामुळे नेमकं कोणत्या मालमत्तेचं मृत्यूपत्र करू शकतो आपण? बरं, ह्याबद्दल महत्त्वाचा भाग जो आहे, जी प्रॉपर्टी मनुष्याच्या स्वतःच्या मालकीची आहे त्या प्रॉपर्टीबद्दल त्याला मृत्यूपत्र करता येईल. ह्यामध्ये आता जसं आपण आता प्रश्न विचारला की वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल, तर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर याच्यामध्ये दोन गट आहेत. म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी जी जॉईंट फॅमिलीची आहे, एकत्र कुटुंबाची आहे, त्या प्रॉपर्टीमध्ये प्रत्येक मनुष्याचा एक पर्टिक्युलर हिस्सा असतो. त्या हिस्स्यापुरता तो मृत्यूपत्र करू शकेल. बाकीची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जी त्याच्या मालकीची नाही, ज्याच्यामध्ये त्याचा फक्त हिस्सा आहे, त्या हिस्स्यापुरता त्याला मृत्यूपत्र करता येईल. किंवा सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी किंवा स्वतःची प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टीबद्दल, ती मग स्थावर असो की जंगम असो, दोन्ही प्रॉपर्टीबद्दल त्याला मृत्यूपत्र करता येईल. आणि सर, काही जणांना म्हणजे जे शिक्षित नाही आहेत किंवा जे भीतीपोटी हा विषय हाताळू शकत नाहीत, त्यांना कदाचित हे माहीत असू शकत नाही, पण मृत्यूपत्र हे कोणत्या ठिकाणी केलं जातं याबद्दल बराच संभ्रम आहे. त्यामुळे याविषयी मार्गदर्शन करा. हाही प्रश्न मृत्यूपत्रासंबंधी महत्त्वाचा आहे.
मृत्यूपत्र दोन प्रॉपर्टीबद्दल करतायत. मी अगोदर सांगितलं आपल्याला, मुहेबल आणि इमुहेबल. इमुहेबल प्रॉपर्टी जर भारतात असेल तर त्या इमुहेबल प्रॉपर्टीबद्दल लागणारे जे कायदे आहेत ते भारताचे कायदे लागतील. परंतु ती जर इमुहेबल प्रॉपर्टी एखाद्या अशा देशात आहे की जिथं आपला कायदा लागत नाही, तर त्यावेळेला त्या देशात लागणारे कायदे जे आहेत त्या कायद्याची अगोदर माहिती करून घेणे आवश्यक आहे. तसंच मुहेबल प्रॉपर्टी जी आहे, मुहेबल प्रॉपर्टी ती कुठेही असो, परंतु त्या मुहेबल प्रॉपर्टीबद्दल जर तुम्हाला मृत्यूपत्र करायचं असेल तर मृत्यूपत्र करणारा मनुष्य कोणत्या डोमिसिलचा म्हणजे रहिवासी आहे त्या देशाची किंवा त्या जागी लागणारा जो कायदा आहे त्या तरतुदीनुसार त्याला मृत्यूपत्र करावं लागेल. जसं आता अमेरिकेने राहणारा एखादा इंडियाचा मनुष्य आहे आणि त्याची इमुएबल प्रॉपर्टी भारतात आहे, बरोबर. तर इमुएबल प्रॉपर्टीची त्याला विल इवन अमेरिकेत करता येईल, त्यात काही अडचण नाही. परंतु मुहेबल प्रॉपर्टी जर अमेरिकेत किंवा भारतातही असेल तर त्याला लागणारा कायदा जो आहे तो त्याला अमेरिकेत जर तो डोमिसिल असेल तर तिथला लागेल त्याला. अच्छा सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मृत्यूपत्र तयार करण्याकरता कोणत्या कोणत्या कायदेशीर बाबींचं तरतुदींचे पालन होणं आवश्यक आहे? ह्याबद्दलही आता मी दोन तुम्हाला कायदेशीर तरतुदी थोडीशी कल्पना देतो. आपण फार डीपमध्ये नाही जाणार. एक प्रिव्हिलेज्ड विल आणि अनप्रिव्हिलेज्ड विल अशा दोन वेगळ्या वेगळ्या गट आहेत. प्रिव्हिलेज विल म्हणजे विशेषाधिकार असलेली विल, आणि अनप्रिव्हिलेज्ड विल म्हणजे ज्याला विशेषाधिकार नाही. अच्छा. विशेषाधिकार कोणाला आहे तर जे सैनिक वॉर फ्रंटवर आहेत, अच्छा, जे आपले नौसैनिक समुद्रात आहेत, किंवा जे एअरफोर्सचे कर्मचारी आहेत, यांना विशेषाधिकार आहे विल करण्याबद्दल. तो कसा सर? तर तो सांगतो तुम्हाला. जसं अगोदर मला तुम्ही तरतुदीबद्दल विचारलं म्हणून हा विषय मी आपल्याला सांगत आहे. आता अनप्रिव्हिलेज्ड विल जी आहे म्हणजे ज्यांना हा विशेष अधिकार नाही त्यांना नेहमी विल ही रायटिंगमध्ये रिड्यूस इंटू रायटिंग असली पाहिजेत. त्याला ओरल विल चालत नाही दुसऱ्या लोकांना. परंतु हे जे प्रिव्हिलेज विलवाले आहेत ह्या कॅटेगरीमध्ये अशा प्रकारची विल तयार करता येईल की जी रायटिंगमध्ये नाही. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे विलला लागणारा कायदा म्हणजे इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925. बरोबर. आता 25मध्ये ह्या आज ज्या आपल्याकडे तरतुदी आहेत, मीन्स आहेत, ते त्यावेळेला नव्हते. मोबाईल नव्हता, इवन टेप रेकॉर्डर जे आहेत फार रेअर होते. बरोबर. तर अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला त्यांनी केलेली तरतूद आपण पहा. म्हणजे 1925च्या कायद्यामध्ये जर एखादा सैनिक वॉर फ्रंटवर असेल आणि त्यांनी तोंडी जरी विल केली एखाद्या दुसऱ्या सोल्जरसमोर, किंवा माझी इच्छा आहे की माझ्या मृत्यूनंतर माझी ही प्रॉपर्टी याला मिळावी, तर दॅट इज अ लिगल विल. परंतु ही फक्त प्रिव्हिलेज कोणाकरता आहे? जो मनुष्य वॉर फ्रंटवर आहे. अच्छा. किंवा जो नौसैनिक समुद्रात आहे, अशा लोकांना ही तरतूद अप्लिकेबल आहे. अदरवाईज अनप्रिव्हिलेज्ड विल म्हटली की ती रायटिंगमध्ये असली पाहिजेत, एक तरतूद ही. आणि दुसरी तरतूद आपण पहा याच्यामध्ये की अनप्रिव्हिलेज्ड विल म्हणजे जी रायटिंगमध्ये विल आहे त्या विलला 2 अटेस्टिंग विटनेस असले पाहिजेत कमीत कमी. अच्छा. कमीत कमी 2 अटेस्टिंग विटनेस असले पाहिजेत. आणि त्या दोन्ही अटेस्टिंग विटनेसनी ज्या मनुष्याने विल केलेली आहे त्या मनुष्याला त्या विलवर सही करताना पाहायला पाहिजेत, म्हणजे त्यांच्या समक्ष झालं पाहिजे. त्यांच्या समक्ष ती सही झाली पाहिजे. सेकंडली, ज्या मनुष्यांनी त्या विलवर साक्षीदार म्हणून सही केली आहे त्यांनी त्या मृत्यूपत्र करणाऱ्या मनुष्यासमक्ष सही केली पाहिजेत, म्हणजे यांनी सुद्धा. अच्छा. ह्या बाबी सिद्ध झाल्या तरच कायदेशीर विल होईल. अच्छा. ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत.
अगदी ह्या नियमांचे पालन जर झाले तरच ती व्हील ग्राह्य, ते मृत्यूपत्र ग्राह्य धरण्यात येईल. आणि या कायद्याने आपल्या देशाच्या सैनिकांना विशेषाधिकार बहाल केला आहे. हे ऐकून बरं वाटलं. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मृत्यूपत्रामध्ये दुरुस्ती करता येते का आणि मृत्यूपत्र रद्द करता येतं का? आता हाही नेहमी उत्पन्न होणारा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला काय होते की मृत्यूपत्र तयार होते आणि लक्षात येते की यात लिहिलं डिस्क्रिप्शन चुकीचं आहे किंवा तोडकं आहे, त्याला आणखीन एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे, किंवा ज्या मनुष्याने विल केलेली आहे त्या मनुष्याला असं वाटते की त्यावेळेला मी केलेली जी तजवीज आहे ती मला बदलवायची आहे. अच्छा. तर अशा परिस्थितीमध्ये मृत्यूपत्राला दुरुस्ती करणे, ते बदलणे किंवा मृत्यूपत्र रद्द करणे हे सगळे अधिकार मृत्यूपत्र करणाऱ्याकडे आहेत. आणि हा दुसरा जो दस्ता आहे ज्याच्यामध्ये मृत्यूपत्र अमेंड होतो, म्हणजे दुरुस्त होते किंवा अल्टर होतो, तर अशा दस्ताला कोडिसील म्हणायचं. कोडिसील. सर, माझा प्रश्न एक पुढचा असा आहे की मृत्यूपत्र रजिस्टर करणं हे आवश्यक आहे का? आणि मृत्यूपत्र रजिस्टर करणं आवश्यक असेल तर त्यासाठी साधारणतः खर्च किती लागतो? मृत्यूपत्रासंबंधी ह्या आपण विचारलेल्या प्रश्नामुळे बरेच समभ्रम दूर होतील. मृत्यूपत्र असा दस्ता आहे की जो कंपल्सरीली रजिस्ट्रेबल दस्ता नाही. अच्छा. रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये हा ऑप्शनल आहे. तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर करा. त्या रजिस्टर केल्यामुळे फायदा एवढा होतो फक्त रजिस्टर करण्याला की त्याची सँक्टिटी जी आहे, ज्युनाईननेस जी आहे, त्याला प्रिझम्पशन कोर्टासमोर उत्पन्न होते. म्हणून लोक त्याला रजिस्टर करतात. परंतु रजिस्टर न करताही व्हॅलिड किंवा कायदेशीर मृत्यूपत्र एक्झिक्यूट करता येईल. आता दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला की मृत्यूपत्राला लागणारा खर्च किती. मृत्यूपत्रा व करता कोणताही मुद्रांक लागत नाही, म्हणजे स्टॅम्प ड्युटी जी आहे ती लागत नाही. त्याला फक्त हँडलिंग चार्जेस म्हणून सुमारे 750 ते 1000 रुपये एवढा खर्च रजिस्ट्रेशनच्या वेळेला तुमच्याकडून घेण्यात येतो. याशिवाय दुसरा काही खर्च नाही. बरोबर. आणि सर, आणखीन एक असा प्रश्न मला विचारायचा आहे की बरेचदा असं होतं की बा मृत्यूपत्र करणार आणि ते मृत्यूपत्र केलं, तो व्यक्ती निघून गेला आहे आणि आता त्याची इम्प्लिमेंटेशनच्या वेळेस होतं असं की दुसरे आणखीन मृत्यूपत्र उभे राहतात. तर त्यात असं सांगितलं जातं की बा त्यांची मानसिक स्थिती नसताना बा हे मृत्यूपत्र तयार करणे गेलेले आहेत. तर मला असा विचारायचा प्रश्न की मृत्यूपत्र करताना मेडिकल सर्टिफिकेट हे आवश्यक असतं का? मृत्यूपत्र करण्याकरिता बेसिक जो आवश्यकता आहे ती आहे की ज्या मनुष्याने मृत्यूपत्र केलेलं आहे त्या मनुष्यांनी समजून उमजून ते मृत्यूपत्र केलेलं आहे, ही आवश्यकता आहे. आणि ही आवश्यकता सिद्ध करण्याकरता काही व्यक्ती ज्या बिमार आहेत, बेड रिडन आहेत, ज्यांना शारीरिक किंवा मानसिक व्याधी आहेत, अशा मनुष्यांनी जर मृत्यूपत्र केलं तर त्या मृत्यूपत्रासंबंधी कोणताही संशय निर्माण होऊ नये म्हणून अशा वेळेला डॉक्टरचं सर्टिफिकेट घेणं आवश्यक म्हणण्यापेक्षा चांगलं आहे. अदरवाईज डॉक्टरचं सर्टिफिकेट नसलंही तरीही आता आपण चर्चेमध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे मृत्यूपत्राकरता 2 साक्षीदारांची आवश्यकता आहे. अच्छा. त्या 2 साक्षीदारांच्या साक्षीमध्ये जर हे सिद्ध झालं की मृत्यूपत्र करणारी व्यक्ती ही व्यवस्थित तब्येतीची, मानसिक स्थितीची होती, तर तरी हे सिद्ध होईल की मृत्यूपत्र व्हॅलिडली एक्झिक्यूट केलेलं आहे. म्हणून असं म्हणता येईल की डॉक्टरचं सर्टिफिकेट असणं हे आवश्यक नाही, परंतु घेतलेलं बरं राहील. अच्छा.
आणि सर माझा पुढचा प्रश्न एक असा आहे की मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची मृत्यू झाल्यानंतर त्याची मृत्यूपत्राची अंमलबजावणी करण्याकरता काही न्यायालयीन प्रक्रियेची आवश्यकता असते का? हाही प्रश्न नेहमी उपस्थित होतो. याबद्दल आता इंडियन सक्सेशन ॲक्टमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे प्रोबेट म्हणजे इन शॉर्ट मृत्यूपत्र जुनाईन असल्याबद्दलचं सर्टिफिकेट. प्रोबेट म्हणजे त्याला आपल्या भाषेत सांगायचं झालं की ते सर्टिफिकेट आहे आणि ते सर्टिफिकेट अर्ज केल्यानंतर न्यायालय जारी करते. अच्छा. परंतु ही तरतूद जी आहे ही तरतूद आपल्या एरियामध्ये म्हणजे मुंबईच्या बाहेर आणि मुंबईमध्ये याला दोन वेगळ्या वेगळ्या तरतुदी आहेत. म्हणजे मुंबईमध्ये केलेली विल किंवा मुंबईमध्ये असलेल्या प्रॉपर्टीबद्दलची विल मग ती कुठेही केली असेल त्याच्याबद्दल जर ती इम्प्लिमेंट करून घ्यायची असेल तर तुम्हाला त्या विलचं प्रोबेट घेणं आवश्यक आहे. अच्छा. परंतु जर विल बाहेरची असेल म्हणजे मुंबईच्या बाहेर आणि अशा जागी प्रॉपर्टी जी आहे ती पण बाहेरची आहे तर अशा विल करता प्रोबेट घेणे आवश्यक नाही. म्हणजे ऑप्शनल आहे, तुम्ही घ्या किंवा नका घेऊ. आणि अशी विल तुम्हाला प्रोबेट न घेताही कोणत्याही दाव्यामध्ये सिद्ध करून घेता येईल. म्हणून आपल्या एरियामध्ये हा प्रोबेटचा जो कायदा आहे तो आवश्यक नाही, तो ऑप्शनल आहे. तो जर तुम्ही घेतली तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही की बा आता ह्या विलबद्दल काही संशय आहे का. बरोबर. अदरवाईज तुम्हाला तुमची विल सिद्ध करण्याकरता जे साक्षीदार आहेत त्यांची साक्षी इथेही घेता येईल दुसऱ्या एखाद्या डिस्प्यूटमध्ये. बरोबर. आणि सर कंडिशनल मृत्यूपत्र करता येतं का? हा एक प्रश्न जो आहे हा नेहमी उद्भवतो. एका मनुष्याला पत्नी आहे आणि मुलगा आहे तर जनरली तो व्यवस्था करतो अगोदर पत्नीची आणि नंतर त्या प्रॉपर्टीची पुढे विल्हेवाट कशी करायची. बरोबर. तर जनरली मृत्यूपत्र करताना तो म्हणतो की जर माझी पत्नी माझ्या पूर्वी वारली तर माझी प्रॉपर्टी मुलाला देण्यात यावी आणि जर माझी पत्नी मी जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा जर पत्नी जिवंत असेल तर ही प्रॉपर्टी पत्नीला पत्नीला देण्यात येईल. तर आता ही अट झाली. बरोबर. म्हणजे मुलांकरता म्हणजे मुलगा जो आहे त्याला प्रॉपर्टी कधी मिळेल जर पत्नी वारली तर अदरवाईज नाही मिळणार. म्हणून आता हे कंडिशनल मृत्यूपत्र आहे. बरोबर. बरोबर. त्याशिवाय आता एक म्युच्युअल विल असा एक शब्द आहे. म्युच्युअल विल म्हणजे कसा की हजबंड वाईफ आहेत आणि दोघांच्या नावाने प्रॉपर्टी आहे. बरोबर. तर त्या दोघांनाही त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल अशी व्यवस्था करता येईल की हजबंड वारलेत तर पत्नीला ही प्रॉपर्टी जाईल आणि पत्नी वारली तर हजबंडला ही प्रॉपर्टी मिळेल. तर याला म्युच्युअल विल म्हणायचं. अच्छा. असे म्हणजे आता ही पण कंडिशनल आहे एका तऱ्हेने. अगदी बरोबर. कारण की कोण वारणार हे माहीत नाही. बरोबर. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मृत्यूपत्र हॉस्पिटलमध्ये जेलमध्ये दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात आपल्याला करता येते का? मृत्यूपत्र करताना आता आपण चर्चेत हे क्लिअर केलं आहे की त्याला रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. परंतु ते रायटिंगमध्ये असणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. तर जेलमध्ये असताना जर त्यांनी मृत्यूपत्र रायटिंगमध्ये तयार केलं आणि त्याच्यावर 2 साक्षीदार त्यांच्यासमोर त्यांनी सही केली आणि त्या साक्षीदाराने त्याच्यासमोर सही केली तर दॅट विल बी द व्हॅलिड विल. आता ही एक कंटिन्जन्सी झाली. दुसरी कंटिन्जन्सी तुम्ही विचारली हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये विल जेव्हा तयार करण्यात येते तर जनरली पहा मृत्यूपत्र इफेक्टमध्ये कधी येते? मृत्यूनंतर. आणि ही परिस्थिती आता पहा की मनुष्य हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याचा मृत्यू झाला
तर ही सस्पिशियस सर्कमस्टन्स तयार होतो. बरोबर. तर ही सस्पिशियस सर्कमस्टन्स आहे त्याला दूर करण्याकरता मृत्यूपत्र तो दवाखान्यात आहे तेव्हा करता येईल, याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्याला काही काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणजे अशा मनुष्याला मृत्यूपत्रासोबत त्या डॉक्टरचा तथाकथित त्याचा जो उपचार करत आहे त्या डॉक्टरचं सर्टिफिकेट जर त्यांनी सोबत लावलं की ह्या मनुष्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती मृत्यूपत्र करण्याजोगी आहे करण्याजोगी आहे, तर दॅट विल बी सफिशियंट. विदेशाबद्दल आपण अगोदरच बोललो. बरोबर. की विदेशाबद्दल ती करता येईल. फक्त मुहेबल जर असेल तर मग तो जर तिथला राहणारा असेल, विदेशात राहणारा, तर त्याला तरतुदी त्या देशाच्या लागतील. अगदी बरोबर. सर, माझा एक प्रश्न असा आहे की मृत्यूपत्र बनवणाराने त्या मृत्यूपत्राची मूळ प्रत जी आहे, तो दस्त जो आहे, तर तो नेमका सुरक्षित राहण्यासाठी कोण्या ठिकाणी ठेवावा? हे आता बहुतेक ही तरतूद जी आता मी आता चर्चेत आपल्याला सांगणार आहे, ही तरतूद बहुतेक लोकांना माहीत नाही. आणि म्हणून हा प्रश्न आपण विचारला तो ह्या चर्चेत फार आवश्यक प्रश्न होता. मृत्यूपत्रामुळे होणारे जे वाद आहेत त्या वादामध्ये बऱ्याच वेळा असं होते की ओरिजिनल मृत्यूपत्र गायब करून टाकतात. म्हणजे ज्या लोकांना प्रॉपर्टी मिळालेली नाही त्या लोकांना असं वाटतं की हे मृत्यूपत्र जर सापडलंच नाही तर क्लेम कसा होईल आपल्या विरुद्ध. कसा होईल? म्हणून ही व्यवस्था करणं आवश्यक आहे की मनुष्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र कोर्टासमोर किंवा समाजासमोर आलं पाहिजेत. तर त्याकरता एक तरतूद आहे रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये. अच्छा. रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये सेक्शन 42 प्रमाणे तुम्हाला मृत्यूपत्र तयार करून ते एका लिफाफ्यात बंद करता येईल. आणि त्या लिफाफ्यावर तुम्हाला लिहावं लागेल की हे मृत्यूपत्र ह्या मनुष्याचं आहे म्हणून. त्याची डेट टाकावं लागेल, त्याला सील बंद करायचं आणि ते मृत्यूपत्र रजिस्ट्रारकडे सबमिट करायचं. मृत्यूपत्राचा लिफाफा, मृत्यूपत्र नाही, मृत्यूपत्र ज्या लिफाफ्यात आहे तो लिफाफा सादर करायचा. आणि हे सादर केल्यानंतर रजिस्ट्रार फक्त याची शहानिशा करेल की हे ज्या मनुष्याने सबमिट केलेलं आहे त्याच्यासमोर तो मनुष्य ज्यांनी मृत्यूपत्र केलेलं आहे तो आहे किंवा त्याचा लीगल एजंट आहे. आणि हे जर सिद्ध झालं की हा त्याचा लीगल एजंट आहे आणि तो किंवा तो स्वतः आहे, तर ते त्यांच्याकडे तो लिफाफा ठेवतील आणि त्याची नोंद रजिस्टर फॉर्म नंबर 5 मध्ये घेतील. अच्छा. आणि त्यानंतर त्या मनुष्याची मृत्यू झाल्यानंतर कोणत्याही मनुष्याला अर्ज करून तो मृत्यूपत्राचा लिफाफा ओपन करण्याकरता अर्ज करता येतो. अगदी. आणि तो अर्ज केल्यानंतर रजिस्ट्रार ते मृत्यूपत्र ओपन करतात आणि त्या मृत्यूपत्राची नोंद रजिस्टर फॉर्म नंबर 3 मध्ये घेतात. आणि रजिस्टर फॉर्म नंबर 3 मध्ये त्याची नोंद घेतल्याबरोबर तो डॉक्युमेंट मग कुणालाही त्याची कॉपी काढता येते. अच्छा. म्हणजे हा असा जर डॉक्युमेंट कोणी डिपॉझिट केला तर यात 2 फायदे होतात. एक तर विल कुणाच्या नावाने करून ठेवलेलं आहे हे माहीत पडत नाही. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की मृत्यूपत्र केल्यामुळे जर माहिती बाहेर पडली तर काही लोक नाराज होतात. अगदी बरोबर. तर त्या लोकांची नाराजी जिवंतपणी येऊ नये म्हणून जनरली मृत्यूपत्र गुप्त ठेवतात. बरोबर. आणि हे जे मृत्यूपत्र आता असं जर ठेवलं, मी आपल्याला जी तरतूद सांगितली त्याप्रमाणे, तर ते मृत्यूपत्र एकतर सेफ राहते, ते कोणालाही डिस्ट्रॉय करता येत नाही आणि ते कोणत्याही कोर्टासमोर अर्ज केला तर रजिस्ट्रार सादर करतात. बरोबर. म्हणजे त्यामुळे ही जी हे ठिकाण जे आहे मृत्यूपत्र ठेवण्याकरता ही तरतूद सगळ्यांनी पाहून त्याचा अवलंब करावा. सेकंडली दुसरा मृत्यूपत्र रजिस्टर जर करून घेतलं असेल तर तो डॉक्युमेंट ओरिजिनल कुठेही असो परंतु त्याची कॉपी सब रजिस्ट्रारकडे नेहमी उपलब्ध असते. तर अशा डॉक्युमेंटला डिस्ट्रॉय करता येत नाही. आणि तिसरी बाब जी आहे की तुमच्या विश्वासाच्या मनुष्याकडे ती ठेवा
आणि त्यांनी मग तो मृत्यूपत्राचा लेख तुमच्या मृत्यूनंतर तो वाचला पाहिजेत आणि तो सादर केला पाहिजे. बरोबर. अशी व्यवस्था करता येईल. सर, साधारणतः तुमच्या काळामध्ये एक प्रियंबदा बिर्ला मृत्यू प्रकरण जे आहे तर ते खूप प्रसिद्धीला आलं होतं, तर त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगाल प्लीज. हे फार गाजलेलं प्रकरण आहे. प्रियंबदा बिर्ला म्हणजे बिर्ला फॅमिलीमध्ये असलेली प्रॉपर्टी ही बिर्ला फॅमिलीच्या बाहेरच्या व्यक्तीला मृत्यूपत्राने देण्यात आली होती. प्रियंबदा बिर्ला यांचे चार्टर्ड अकाउंटंट श्री लोढा यांच्या नावाने ती विल करण्यात आली आणि ही सगळ्यात छोटी विल. आता तुम्ही विचार करू शकता की बिर्ला फॅमिलीची जर प्रॉपर्टीचा विचार केला तर कितीही छोटा मनुष्य असेल तर प्रॉपर्टी खूप असेल. बरोबर. आणि काही तरतुदी अशा आहेत रजिस्ट्रेशन ॲक्टच्या की ज्या तरतुदीमुळे तुम्हाला इस्टेट जी दस्ताने ट्रान्सफर होत आहे त्या दस्तामध्ये त्या इस्टेटीचं वर्णन करणं आवश्यक आहे. परंतु विलबद्दल ही तरतूद अप्लिकेबल नाही. विलमध्ये कोणत्याही प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन न करता ती प्रॉपर्टी तुम्हाला ट्रान्सफर करता येईल. ह्या तरतुदीचा फायदा घेऊन प्रियंबदा बिर्ला यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये एवढं ठेवलं की माझी जी काही मुव्हेबल इम्युएबल प्रॉपर्टी आहे ती मी माझ्या मृत्यूनंतर मिस्टर लोढा यांनाच मिळावी, इतर कुणाला मिळू नये. बस एवढी विल होती ती. आणि ती विल कॉन्टेस्ट झाली. कॉन्टेस्ट झाली कलकत्ता हायकोर्टामध्ये, नंतर सुप्रीम कोर्टात गेली, परंतु ती विल व्हॅलिड ठरवण्यात आली. तर अशा प्रकारची जी विल आहे ती विल ही व्हॅलिड होते. तर ह्या प्रकरणामध्ये हे सिद्ध झालं. वा, फार छान माहिती दिली सर आपण मृत्यूपत्र संदर्भात आम्हाला. आमच्या प्रेक्षकांना सगळ्या शंकांचं निरसन आता झालं असेल असं मला वाटतं. कायद्याने नागरिकांना हे दिलेलं एक मृत्यूपत्राच्या कायद्याचं एक वरदानच म्हणावं. म्हणून मी असं म्हणेन की प्रत्येकाने ह्या कायद्याचा वापर करावा. जर तुमच्याकडे स्थावर जंगम कुठलीही मालमत्ता असेल, तुम्हाला असा संभ्रम असेल की बुवा याची विल्हेवाट योग्य रीतीने लागावी, तर तुम्ही निश्चितच मृत्यूपत्र करू शकता. आज आपण या विषयासह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. धन्यवाद.